एरवी आरोपांचा शिमगा करणारी राजकीय नेते मंडळी आज रंग खेळताना राजकीय धुळबडही करू लागले। भगवा हिरवा अशा रंगांची उधळण करताना टीकेच्या पिचकाऱ्या सुद्धा मारू लागले। कोणता रंग राजकारणात गडद करायचा हे फक्त या राज्यातल्या जनतेच्या आणि या देशातल्या जनतेच्या हातात आहे। रंग फिक्का करणं, रंग गडद करणं हे जनतेच्या हातात आहे। आणि आपण बघितलं असन की ज्या 5 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या विधानसभेच्या, या राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं की या राज्यात फक्त आणि फक्त भगवा रंगच गडद होऊ शकतो। हे शिक्कामोर्तब या राज्यातल्या जनतेने केलंय। आणि त्या उलट जो रंग भगव्याच्या विरुद्ध हिरवा आहे, काही लोकांनी भगव्याच्यावर हिरवा लावला। लोकांना सांगायला भगवा पण पोटात हिरवा, ह्या लोकांनी नाकारलं। प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो, पण आमचा रंग भगवा आहे। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, भगवा रंग हा वैश्विक आहे, भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे, हा वैश्विक रंग आहे। आणि त्यामुळे हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा, दुस्वास करणारा नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। थोड्या वेळापूर्वी आम्ही जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारलं उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही विरोधकांना कोणता रंग द्याल, ते म्हणाले आमचा सप्तरंग आहे आणि भगवा रंगामध्ये आम्ही सगळ्यांना यावेळी एकत्र करणार। रंग तिरंगी आहे, जो भारताचा रंग आहे आणि तो आमचा रंग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।